सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे मात्र मोठे हाल होत आहेत। तोडगा काढावा यासाठी परिवहन मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। कृती समितीच्या सदस्यांना या बैठकीला सुद्धा बोलावले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे। आज दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना फटका बसलेला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आता त्यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी कृती समितीच्या सदस्यांना बैठकीला बोलावले। ही बैठक आज होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत। त्यामुळे आता या बैठकीत तरी तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विलीनीकरण केलं पाहिजे। नंबर 2, जे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांनी 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, काय त्यांची ग्रॅज्युटी अजून मिळालेली नाही आहे। ती ग्रॅज्युटी त्यांनी प्रशासनाने त्यांना दिली पाहिजे, कारण त्याची तीच पुंजी आहे शेवटची, ती दिलेली नाही। आमचे इन्कॅशमेंट पेमेंट जे आहे, आमचा रजेचा पगार आहे किंवा आमचा LT आहे आणि जे रोजंदारी कामगार आहेत काय यांना BSTमध्ये परमनंट करून घ्यावं। खाजगीकरणाच्या गाड्या आलेल्या आहेत आणि जर असंच चालत राहिलं तर पूर्ण खाजगीकरण होणार। BSTमध्ये हे जे अपघात होतात हे यांना ट्रेनिंग पूर्ण दिलेली नसते। जर आपले प्रशासनाचे जर माणसं जर असेल ड्रायव्हर कंडक्टर तर त्यांना जर आपण ट्रेनिंग देतो, त्यांना जर ट्रेनिंग जर कंपल्सरी जर व्यवस्थित दिली आणि त्यांना वाटलं की आपली नोकरी कंपल्सरी आहे, परमनंट आहे, ते व्यवस्थित गाड्या चालवणार। आमच्या मागण्या पूर्ण करावं। आमच्याकडे हे नाही आहे की मुंबईकर जनतेला वेठी धरणं हे आमचं काम नाही आहे, त्यांना सेवा देणं हे आमचं काम आहे। पण त्यांनी सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना। जर हे बेस्टचे कर्मचारी आम्हाला सेवा देत आहेत आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यांनी पण आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ती मायबाप जनता आहे, त्यांनी पण आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आम्ही कुठले पण अडचण असू द्या, ऊन असू द्या, पाऊस असू द्या, थंडी वारा, कोरोनाचा काळ आला, तिथं आम्ही सेवा दिलेलीच आहे आणि अजूनही देणारच आहोत।